बोला. अथर्व, तुला दादासाहेब बोलवत आहेत आणि तो तुमच्या कामाचा पेपर होता ना स्टडी टेबलवर तुझ्या, तो पण मागितला त्यांनी. मीरा, जरा देतेस का ग? हो. हा घ्या. पहिली भेट अगदी व्यवस्थित पार पडलेली दिसतेय. वाह कालकाया, पहिली पायरी अगदी व्यवस्थितरित्या पार पाडल्याबद्दल तुझं मनापासून कौतुक. मी म्हटलं होतं तुला, तू म्हणशील ते, तू म्हणशील तसं काम होईल. फक्त माझा मोबदला. हो हो, मोबदला मिळणारच आहे. पण पहिली पायरी पार पडली म्हणून हुरळून जाऊ नकोस. दुसरी पायरी तुझ्यासाठी नवीन असणार आहे. काय आहे दुसरी पायरी? तुला काही गोष्टी शिकाव्या लागतील, कारण तू मानवी भावनांशी परिचित नाहीस. तू मला भावना शिकवणार आहेस? भावना शिकवणं इतकं सोपं नसतं. त्या जाणवाव्या लागतात. तुला आपल्या कार्यासाठी सगळ्यात आधी प्रणय शिकावा लागेल. प्रणय म्हणजे? इकडचे लोक त्याला रोमॅन्स असं म्हणतात. मीरा, ओ मीरा, मीरा, इतकं फ्रेश, इतकं बरं वाटतं ना. मी काय सांगू तुला. आज इतक्या दिवसांनी मी लॅपटॉप उघडला, इतक्या दिवसांनी मी काम केले, इतक्या दिवसांनी मी मेल्स केलेत. फक्त फिजिकली नाही तर मेंटली फ्रेश वाटतंय मला. आणि साहजिक आहे, ज्याला रोज काम करायची सवय असते ना मीरा, तो असा रिकामा बसूच शकत नाही. वेदाच्या बाबांच्या मनात नक्की काय सुरू आहे? मगाशी वेगळंच काहीतरी बोलत होते आणि आता मीरा, मला तुझ्याकडनं काहीतरी हवं होतं. मला माहिती तू खाली हो म्हणाली आहेस, पण मला असं वाटतं की तू रागात हो म्हणाली आहेस, म्हणून परत विचारतोय. मी ऑफिसला जाऊ? हे बघ, मी डॉक्टरांशी बोललोय. त्यांचं म्हणणं आहे की मी अगदी जाऊ शकतो, फक्त साईटवर जायचं नाही. आणि मी तुला सांगतो ना, एकदा का मी काम करायला लागलो, त्या रुटीनमध्ये परत गेलो ना, तर मी पटकन ठणठणीत होईन. जाऊ ऑफिसला? आता डॉक्टरच हो म्हणाले तर मी काय बोलणार. तुमचा टिळा तो. थँक्यू. चल येतो. हे बघ ऐक, तुला हे सगळं ना खूप नाजूक आणि हळूवार पद्धतीने करायचंय. मीराला जवळ घ्यायचं आहे, तिचा हात हातात घ्यायचा आहे. तिला एखादं फूल द्यायचं, तिला मिठीत घ्यायचं.
तुला कळतंय ना मी काय सांगते ते? मला कळतंय, पण प्रणय म्हणजे नक्की काय असतं हे तुलाच कळत नाही असं वाटतंय मला, किंवा तुला ते शिकवता येत नाही. हे बघ, प्रणय असा शिकवता येऊ शकत नाही. मग कशाला शिकवतीयस? कारण तू मनुष्य नाहीयेस आणि मनुष्यांसाठी हे फार नॉर्मल असतं, सामान्य असतं. तुला प्रणय शिकायला किती वेळ लागला? माझा काय संबंध? हे बघ, मी जेवढं सांगते ना तेवढंच समजून घे. उगाच जास्ती बडबड करू नकोस, प्रश्न विचारू नकोस, कळलं? ठीक आहे, हरकत नाही. सांग काय करायचंय. हे बघ, हा जो प्रणय असतो ना, रोमॅन्स, तो डोळ्यात दिसतो. हा, त्यामुळे तू जेव्हा मीराच्या डोळ्यात बघशील तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे की ती तुझ्यासाठी जगातली सगळ्यात प्रिय व्यक्ती आहे. हवं तर असं समज की तुला मीराचा बळी देऊन तिच्या रक्ताने आंघोळ करायची आहे. म्हणजे जो बळी तुम्हाला देणार आहेस ती मीरा आहे? नाही, ती माझी शिकार आहे. मी फक्त तुला उदाहरण देते. हे बघ, तू जास्त बडबड करू नकोस. मी जे काय सांगते ते फक्त नीट समजून घे, कळलं? चल मला एकदा करून दाखव, प्रेमाने बघून दाखव. चल. तुझ्याकडे? हो, माझ्याकडे. म्हणजे आपल्याला कळेल की तू नीट करतोयस की नाही ते. चल बघ, प्रेमाने बघ माझ्याकडे. हे प्रेम वाटत नाहीये, हे काहीच वाटत नाहीये. हे असं जर का सुरू राहिलं तर मला पुढचं सगळं कठीण दिसतं. तर ते इस्रायलच्या प्रोजेक्टचं पण आज काम बघून घेऊया. वेदाचे बाबा, हा, बापरे. यात सगळं जेवण आहे आणि हो, सगळं संपायचं. ओके. मी उगाच टेन्शन घेत होते. हा अथर्व तर लगेच ऑफिसला पण चाललाय. प्रामाणिक, कष्टाळू, स्वतःचं ऑफिस असूनही सुट्टी घेत नाही. असो, माझ्यासाठी चांगलंच आहे. अगदी माझ्या मनासारखं होतंय. आणि हो, औषध घ्यायला विसरू नका. वेळेनुसार सगळी औषधं मी यात ठेवलेली आहे, फक्त नीट बघून घ्या.